ढोकळा बनवण्यासाठी 2 वाट्या बेसन घेतलं इथे आणि 1 लिंबू चिरून घेतलाय. मोठा असेल तर 1 चतकोर बाक्या, जास्त पण लिंबू नको. इथे मी अर्धाच लिंबू कापून घेतलाय. चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद टाकली आणि त्यात चिमूटभर साखर टाकली. मी टाकली पण थोडीशी कमी केली त्याच्यातून मी साखर. आणि अर्धा लिंबू चिरून घेतला तो आता त्याच्यात पिळून घेते त्याचा रस. आणि ग्लास पाणी जितकं मावत असेल त्याच्यात तेवढंच पाणी ओतायचं. जास्त पातळ पण नाही करायचं आणि जास्त घट्ट पण नाही करायचं. त्याच्यामुळे थोडं थोडं करूनच पाणी ओतायचं. सगळंच पाणी ओतलं तर खूप पातळ होईल. त्याच्यामुळं थोडं थोडं करूनच पाणी ओतायचं म्हणजे अगदी बरोबर होईल बॅटर. आणि 5 मिनटं झाकून ठेवायचं. 5 मिनिटानंतर त्याच्यात इनो टाकायचा आहे. चिमूटभर अर्धा चम्मच इनो टाकायचा आणि तो रिॲक्ट होण्यासाठी त्याच्यावर थोडंसं पाणी ओतलं त्याचा चांगला बघा कसा फेस येतोय मस्त. आता ते एकजीव करून घ्यायचं. चांगला एकजीव करून कुकरचा डबा घेतला त्याच्यात तेल टाकायचं. तेल सगळीकडे लावून घ्यायचं. त्याच्यामुळं तेल टाकल्यामुळं ढोकळा पटकन आपला सुटतो, डब्याला चिटकत नाही. आणि आता जे मिक्स केलं आहे ते बॅटर सगळं त्याच्यात ओतून घ्यायचं. ओतून गेलं कुकर ठेवला इथं बघा आणि त्याच्यात पाणी ओतलं आहे. पाण्यात तो डबा ठेवायचा आणि शिटी काढून झाकण ठेवायचं. शिटी काढून ठेवायची 1 अर्धा तास. कुकर लावायचा आणि आता बघा अर्धा तास झालेला आहे. आपण ढोकळा बघू. वाव किती मस्त ढोकळा बनला आहे. खूप छान बघा किती छान फुलला आहे ढोकळा. वरती फुगून आला आहे मस्त केकवाणी वाटतोय की नाही. आता बघा चाकू टाकला आहे. चाकूला अजिबात चिटकत नाही. असंच ढोकळा बनला पाहिजे. आता मी इथं पॅन ठेवलं आहे. तडक्याचं भांडं त्याच्यात 1 चम्मच तेल टाकलं आहे आणि जिरं मोहरी टाकते आता. तुमच्याकडं कढीपत्ता असेल तर तुम्ही कढीपत्ता पण टाकू शकता. पण माझ्या मुलाला अर्जंट खायचा होता आणि घरी मला अवेलेबल नव्हता. त्याच्यामुळे मी त्याच्यात कढीपत्ता टाकलेला नाही आहे. तुमच्याकडे असेल तर खूप चांगला आहे. तुम्ही टाका त्याच्यात कढीपत्ता. आता बघा बॅटर मी कुकरातनं काढलं आहे. ढोकळा बघा किती छान दिसतं. बघितलं का मस्त वाटतं की नाही. आता त्याचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे. मी तो एका ताटात काढून घेतला आहे. तुम्हाला जितके हवे त्या साईजचे तुम्ही करू शकता. थोडंसं थंड झाल्यावरतीच काढा कारण मग चांगला सुटतो तो आणि काप पण त्याचे व्यवस्थित होतील. सो तुम्हाला जितके हवे तेवढ्या साईजचे लहान साईज ठेवली तर लहान मुलांना खायला पण सोपे जातात ना ते. त्याच्यामुळे लहान ठेवायचे. आता मी त्याच्यावर तडका टाकते. बघा किती मस्त तडका दिसतो. आणि थोडीशी बारीक कोथिंबीर चिरून घेतली आणि ती पण त्याच्यावर कोथिंबीर टाकायची. मग दिसायला पण अप्रतिम दिसतोय आणि खायला पण टेस्ट खूप छान येते. हा तुम्ही सॉससोबत किंवा ग्रीन सॉससोबत पण खाऊ शकता. किती स्पंजी झाला आहे.